राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे गेल्या महिनाभरापासून सातत्याने वादाच्या केंद्रस्थानी आहेत। आधी टीईटी पेपर फुटीचं प्रकरण, त्यानंतर विद्यार्थ्यांचा रोष दरम्यान युवक काँग्रेसने मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी करत 7 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय आणि त्याच वेळी आता खासदार संजय राऊत यांनी शिक्षण खात्यावर थेट आर्थिक व्यवहारांचा आरोप केलाय। महत्त्वाचं म्हणजे राऊत यांनी सोशल मीडियावर एक रेट कार्ड शेअर करत शाळांच्या मान्यतेसाठी किती ठराविक रकमा मागितल्या जातात त्याचा थेट दावा केलाय। त्यामुळे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अडचणीत तुर्तास भर पडली आहे। आता हे नेमकं प्रकरण काय आहे, आरोप किती गंभीर आहेत हे सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। आता मुळात या वादाची सुरुवात कुठून झाली तर सांगते। या वर्षी 28 जूनला होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचा म्हणजेच टीईटी पेपर परीक्षेचा एक दिवस आधीच फुटल्याचं उघडकीस आलं आणि परीक्षा रद्द करावी लागली। भिवंडीतील कोनगाव पोलिसांनी पेपर विक्रीसाठी आलेल्या तिघांना रंगेहात पकडलं। तेव्हा तब्बल 1.5 कोटी रुपयांचा व्यवहार होणार असल्याचं समोर आलं आणि या प्रकरणाचे धागेदोरे थेट आग्र्यापर्यंत पोहोचल्याचंही तपासात स्पष्ट झालंय। सरकारने या प्रकरणाचा तपास SIT कडे सोपवला असून दोषींवर मकोका लावण्याची घोषणा स्वतः मंत्री भुसे यांनी विधिमंडळात केली होती। पण याच पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलंय आणि मंत्री भुसेंच्या मालेगाव मतदारसंघातही विद्यार्थ्यांचा रोष वाढू लागला। एवढाच नाही तर एका सरकारी बैठकीत विद्यार्थ्यांनी थेट मंत्र्यांसमोरच राजीनाम्याची मागणी केली। तेव्हा भुसे यांनी म्हटलं की राजीनामा द्यायचा असेल तर कोणाला सांगायची गरज नाही, मी स्वतःहून देईन असं उत्तर त्यांनी दिलं होतं। आणि याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी X वर एक पोस्ट करत शिक्षण खात्यावर गंभीर आरोप केलेत। राज्यातील जवळपास 2000 सरकारी शाळा निधी अभावी बंद पडल्याचा आणि विद्यापीठे व शालेय मंडळांमध्ये बनावट पदव्या गुणपत्रिकांचा बाजार सुरू असल्याचा दावा त्यांनी केलाय। पण सर्वात चर्चेचा मुद्दा ठरला तो म्हणजे राऊत यांनी शेअर केलेलं कथित रेट कार्ड। राऊतांनी केलेल्या दाव्यानुसार स्वयं अर्थसहाय्यित शाळांना अंतिम मंत्री मान्यता मिळवण्यासाठी 5 ते 10 लाख रुपये, पुढे शाळेच्या तुकडी वाढीसाठी 8 लाख रुपये आणि इरादा पत्र मंजुरीसाठी 5 लाख रुपये। इथे राऊत यांच्या पोस्टनुसार पैसे दिल्यानंतरही संस्था चालकांना 6 महिने मंत्री कार्यालयाचे फेरे मारावे लागतात आणि मी मंत्री महोदयांचा पाहुणा आहे, मला कोणी काही करू शकत नाही असा आविर्भाव काही अधिकाऱ्यांचा असल्याचंही त्यांनी म्हटलंय। तर शाळा उभी करण्यासाठी विविध मंजुरीपायी जवळपास 50 लाखांपर्यंत खर्च येत असल्याचाही राऊतांचा दावा आहे। दरम्यान आता चर्चा आहे की राऊत यांनी लवकरच या प्रकरणी व्हिडिओ पुराव्यांसह अधिक माहिती समोर आणण्याचा इशारा दिलाय। पण तुम्हाला सांगते, राऊतांच्या आरोपांआधीच युवक काँग्रेस आणि NSUI या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनांनी टीईटी पेपर फुटीच्या मुद्द्यावरून मंत्री भुसेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे। मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनही झालं। आता युवक काँग्रेसने भुसेंना 7 दिवसांचा अल्टिमेटम दिला असून राजीनामा न मिळाल्यास घराबाहेर तीव्र आंदोलन करण्याचा थेट इशारा दिलाय। शेवटी काय, संजय राऊत यांनी दिलेला व्हिडिओ पुराव्यांचा इशारा, युवक काँग्रेसचा 7 दिवसांचा अल्टिमेटम आणि टीईटी प्रकरणाचा सुरू असलेला SIT तपास या तिन्ही आघाड्यांवर मंत्री भुसेंवरचा दबाव पुढच्या काही दिवसात आणखीनच वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान या आरोपांवर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे किंवा त्यांच्या कार्यालयाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये। त्यामुळे पुढे आता दादा भुसे खरंच राजीनामा देणार का? महत्त्वाचं म्हणजे राऊत खरंच पुरावे देतील का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।